नमस्कार. तर आज दिवाळीचा फराळाचा दुसरा प्रकार करायला घेतला आहे, तो म्हणजे करंजी. त्यासाठी माझी आई जी होती ती ताई, माई, अक्का, पप्पा सगळ्यांना जमा करून हा प्रकार करायची. पण हा प्रकार मी एकटी करणार आहे. चला तर मग त्यासाठी प्रोसिजर मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगायची गरज नाही आहे मला, कारण की काय करतात कसं करतात ती सगळी प्रोसेस बेसिक तुम्हाला माहीत आहे. यासाठी मी घेतला आहे सुकं खोबरं. ती बघा अशी लाटी लाटून घेतली आहे आणि हे जे आपलं सारण आहे हे चमच्याने आपण भरून घ्यायचं. ह्याच्यात दीड चम्मच एवढं प्रॉपर भरायचं व्यवस्थित. आणि त्यानंतर ही जी कडा आहे ह्या कडाला असं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून ओपन होत नाही आणि फुटतही नाही करंजी आपल्या. असं हलकं हलकं लावायचं, जास्त लावायचं नाही. पाणी किंवा दूध तुम्ही लावू शकता, ठीक आहे. आणि हे मी साचा आणलेला करंजीचा, बघूया ट्राय करते. आणि ही बाजू सगळ्या बंद करून घेतल्या तशा व्यवस्थित. आणि ही तयार करंजी आपण ह्याच्यात ठेवून द्यायची. ही अशी ठेवली, प्रॉपर व्यवस्थित ठेवून घेऊया. हे बघा, हे असं प्रॉपर थोडंसं प्रेस करायचं, कारण की हे अद्रक छापा आहे आणि त्याची जी किनार आहे ही बरोबर निघून येईल. आणि इथे हा प्रथमेश बघा ट्राय करतो आहे करंज्या करायला. मी म्हटलं माझ्या मदतीला आज कोण नाही करंजी करायला, तर प्रथमेश आला आहे मदतीला. मदत करायला नाही, माझं काम वाढवायला आला आहे हा. तर ठीक आहे, आता आपण हा प्रॉपर असं साच्यातून जे काय एक्स्ट्रा पीठ असते काढून घ्यायचं. या साच्यातून मी आता ही करंजी काढली आणि वाव, सो प्रिटी आली आहे आणि सो ब्युटिफुल आली. वाव, सुपर. थोडासा वेळ लागतो ह्याचा नट्टाफट्टा करायला, जसं की मलाही लागतं नट्टाफट्टा करायला, पण खूप अप्रतिम दिसते. टाईमपास होतो थोडासा, पण खूप छान अशी क्लॅरिटीने येते. मला खूपच छान वाटले. तुम्हाला कसं वाटतंय? नक्की ट्राय. तर फायनली तळून वगैरे झाली आहे करंजी. आणि आपण जो करंजीचा नट्टाफट्टा केला होता तो सगळा गेला आहे. पण एवढं समाधान आहे की ह्या एकसारख्या झाल्यात, एका मापाच्या झाल्यात. हलक्या हलक्या कशावर तरी अशा डिझाईन दिसत आहेत त्या, पण तळल्यावर मात्र त्या डिझाईन ज्या असतात त्या निघून जात आहेत. पण एकसारखी अशी ही काट बघू शकता ह्याची.